गोठ्यात राहून बैलाच्या मुताची घाण येते असं म्हणून कसं चालेल? जर का तुम्ही पुरात ब्लू रेड लाईनच्या मध्येच घरं बांधली आहेत, विकत घेतली आहेत तुम्ही, आणि तुम्ही म्हणतात की आता आम्हाला पुराचा त्रास होतोय, धोका होतोय. अंगणाची जागा पेवर ब्लॉक्सनी घेतली, पायवाटा ज्या होत्या त्याची जागा रस्त्यांनी घेतली. लाईफस्टाईलच आपली बदलली, लाईफ स्टँडर्ड्स बदलली आहे. काल परवाचा विचार केला तर पुण्याचा साधारण ॲव्हरेज रेनफॉल जो आहे तो 625-630 मिलीमीटर एवढा आहे, आणि जवळजवळ 150 मिलीमीटर एका दिवसात पडला, म्हणजे 25% एका दिवसात पडला. एवढंच पाणी सोडून इथे मात्र पातळी खूप वाढते. पूर्वी तसं नसायचं. हे कशाने होतं तर पात्र बदलामुळे होतं. ब्लू लाईन म्हणजे निळी रेषा, म्हणजे 25 वर्षातून जिथे पूर पोचतो ती रेषा. ब्लू लाईन मध्ये तर तुम्हाला कन्स्ट्रक्शन काय करणं अलाउडच नाही. आता जर का तुम्ही पाहिलं तर जे काय झालंय ते सगळं ब्लू आणि रेड लाईन मधल्याच कन्स्ट्रक्शनना झालंय. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तुमच्यातल्या बहुतांश जणांना माहिती आहे की थिंक बँक हे यूट्यूब चॅनल पुण्यातून ऑपरेट होतं. पुण्यात आपण त्याचे शोज रेकॉर्ड करतो, एपिसोड रेकॉर्ड करतो. आणि पुण्यामध्ये काल पूर आला, फ्लॅश फ्लड आले, जे काही झालं याच्याबद्दलही तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. पण ही गोष्ट फक्त पुण्याची नाही आहे, महाराष्ट्रातल्या देशातल्या वेगवेगळ्या महानगरात हे होत राहतं. गेल्या आठवड्यापूर्वी नागपुरात अशा स्वरूपाचं काहीतरी झालेलं. मुंबईतल्या बातम्या तर दरवर्षी येतात, आणि शहरीकरण झालेल्या प्रत्येक शहरात पुराचा, पाण्याचा, फ्लॅश फ्लडचा प्रश्न सतत येतोय, पुन्हा पुन्हा येतोय. त्यामुळंच हे सगळं का होतंय, विशेषतः पुण्यात हे का झालं, त्याच्यातून काय धडे घ्यायचे आणि कसं या सगळ्याला सामोरं जायला हवं, या संदर्भातली आजची मुलाखत आहे. माझ्याबरोबर पुन्हा एकदा आहेत पर्यावरणाच्या अभ्यासिका, ऑयकॉस या संस्थेच्या संस्थापिका केतकी घाटे मॅडम. मॅडम, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा थिंक बँकवरती. पूर्वी आपण वेगळ्या विषयावर बोललो होतो, पण आज जे घडलंय त्यानं सुरुवात करू आणि त्याच्यातून काय शॉर्ट टर्म, मिडल टर्म, लॉंग टर्म करायला हवं त्याच्यावर बोलू. पहिला प्रश्न थेट सरळ आहे, पुणे का बुडालं? तर याचं अगदी एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर असं आहे की पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. ती कशाने निर्माण होते तर ज्या वेगाने एखाद्या ठिकाणी पाणी येतं त्याच वेगाने त्याचा निचरा होत नाही, ते मुरत नाही किंवा ते वाहून जात नाही. म्हणजे इन शॉर्ट जे पाण्याचं इनलेट आहे, वेगवेगळ्या पद्धतीने एखाद्या ठिकाणी पाणी येतं तर ते इनलेट आणि आउटलेट ह्याच्यामध्ये खूप मोठी तफावत होते, आणि ती तफावत झाल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. तर ही झाली टिपिकल वाक्यात. आता ह्याच्या अगदी डिटेलमध्ये आपण जाऊच या, पण हे कशामुळे होतं तर अगदी एक काय साध्या भाषेत सांगायचं झालं तर अंगणांचं रूपांतर पेवर किंवा अंगणाची जागा पेवर ब्लॉक्सनी घेतली, पायवाटा ज्या होत्या त्याची जागा रस्त्यांनी घेतली. सो इन शॉर्ट हे जे सगळे शहरीकरणाचे जे मुद्दे आहेत ना, की लाईफस्टाईलच आपली बदलली आहे, लाईफ स्टँडर्ड्स बदलली आहे. आणि हे करत असताना जे पूर्वीचं नैसर्गिक लँडस्केप असतं एखाद्या ठिकाणचं ते आपण पूर्णपणे बदलून टाकतो. आणि पूर्ण बदलून टाकताना अर्थातच म्हणजे त्याच्यामध्ये त्याला एक नैसर्गिकपणा घालवल्याने त्याला एक कृत्रिम यंत्रणेची जोड द्यावीच लागते. ती काही अंशी शासन देत असतं आणि ती यंत्रणा अपुरी पडते. म्हणून पुणे बुडालं. किंवा हे फक्त पुण्याचाच प्रश्न नाही आहे, म्हणजे हा अनेकच शहरांचा मुद्दा आहे. जेव्हा जेव्हा अशी ही लँडस्केप्स आपली बदलली जातात तेव्हा जी नवीन यंत्रणा आपण तयार करायचा प्रयत्न करतो ती कधी अपुरी पडत नाही. तर तेच आपण आज बोलायला हवं की ती कुठे अपुरी पडते आणि काय होतं ह्या गोष्टी. सो मग ह्याला निसर्गनिर्मित संकट म्हणायचं का मानवनिर्मित संकट म्हणायचं? तर दोन्ही आहे. प्रिसाइजली मला आज खरं तर एक 3 ते 4 मुद्दे इथे सांगावेसे वाटतील की हे कशामुळे हे झालं. तर त्यातला पहिला मुद्दा अर्थातच असा आहे की पाणी एखाद्या ठिकाणी कुठून येतं तर नैसर्गिकरित्या येतं, आणि ते कसं येतं तर पावसाचं पाणी असतं. तर पाऊस गेले काही वर्ष, गेले काही डिकेड्स खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे वाढला असं नाही म्हणणार मी. म्हणजे कुठल्याही ठिकाणच्या पाऊसमानामध्ये एक काहीतरी इरेग्युलॅरिटी असते. म्हणजे जर का गेल्या 100-200 वर्षाचा आपण पाऊस बघितला तर असे पीक्स येतच राहतात, कमी होतो जास्त होतो हे असं चालू राहतं. तर ते काही अंशी होत राहतं. पण होतंय काय आता की पावसाचे दिवस कमी होत चाललेत. म्हणजे आता पुण्याचा जर का काल परवाचा विचार केला तर पुण्याचा साधारण ॲव्हरेज रेनफॉल जो आहे तो 625-630 मिलीमीटर एवढा आहे, आणि जवळजवळ 150 मिलीमीटर एका दिवसात पडला, म्हणजे 25% एका दिवसात पडला. सो एरवी जो विभागून एखाद्या महिन्यात पडणारा पाऊस आहे किंवा काही दिवसांमध्ये पडणारा पाऊस आहे तो जर का एका वेळी पडला
तर अर्थातच मी जे म्हणलं की जी एक यंत्रणा आपण निर्माण केलेली असते ती 100% अपुरी पडते. त्यामुळे हे कुठेतरी ॲड्रेस करायला हवं आहे की हा जो बदलतं पाऊसमान आहे किंवा हा जो कॉन्सन्ट्रेटेड पडणारा पाऊस आहे त्याच्यासाठी आपली शहरं सज्ज नाही आहेत. आणि म्हणून आता हे नवीन अनेकच टर्म यायला लागल्याच आहेत की क्लायमेट रेझिलियंट डिझाईन्स, की स्मार्ट सिटीज. म्हणजे स्मार्ट सिटीजने हेच करायला हवं आहे, हा स्मार्टनेस आपण दाखवायला हवा की आपण हे ओळखू शकतोय का, हे अनुमान लावू शकतोय का की जर का आता असा हा पाऊसमानाचा पॅटर्न बदलतो आहे तर आपली डिझाईन्स त्याला अनुसरून व्हायला हवी, ती होत आहेत का. तर अर्थातच म्हणजे आपण सगळेच जण ऐकतोय हा पण प्रयत्न सुरू झालाय. म्हणजे ही नवीन शिकवण आहे आपल्याला क्लायमेटकडनं, क्लायमेट चेंज कडून आपण हे शिकतोय की आता हे असे वेगळी डिझाईन करायला हवी आहे. पण अर्थात त्याची अंमलबजावणी व्हायला काही वर्ष लागतील आणि ती होईपर्यंत मला असं वाटतं हे असे एपिसोड्स होत राहणार. तर त्यामुळे हा त्यातला काय म्हणूया पहिला मुद्दा आहे की नैसर्गिकरित्या जो पाऊस पडतोय तो डील करणं. दुसरा जो त्यातला मुद्दा आहे तो धरणातल्या विसर्गांचा. म्हणजे नदीमध्ये जे पाणी येतं तर ते सगळेच म्हणजे इरिगेशन इंजिनियर्स काही एका आडाख्यांनी सोडत असतात ते पाणी. समजा अमुक एक क्युसेक्स पाणी सोडलं, मला असं वाटतं परवा काहीतरी कडक असल्यात 50,000 क्युसेक्स सोडलं, तर जर काही एवढं पाणी सोडलं म्हणजे एक्स अमाऊंट पाणी सोडलं तर शहरामध्ये कुठे पातळी वाढते हे त्यांना वर्षानुवर्षाचे ते आडाखे असतात. त्याच्यामध्ये व्यवस्थित गणित आहे, हायड्रोलॉजी आहे, इंजिनियर्स नाही ते माहिती असतं. पण ते आता हुकायला लागलेत. म्हणजे तेवढंच पाणी सोडून इथे मात्र पातळी खूप वाढते, पूर्वी तसं नसायचं. आणि याचं कारण अगदी कोणीही सांगू शकेल. हे कशाने होतं तर पात्र बदलामुळे होतं. म्हणजे खरं तर पात्र बदलाकडे पण जायच्या आधी मला गंमत वाटते की एक तर नदीला आपण धरणाच्या मागे अडवून ठेवतो पावसाळ्यामध्ये, खरं तर ती छान व्हायला पाहिजे. त्यामुळे पावसाळा ही एकच अशी संधी मिळते नदीला तिची मर्यादा दाखवून देण्याची. त्यामुळे काल जेव्हा त्याचे फोटो मी बघत होते तर मला असं अगदी जाणवत होतं की फायनली तिला आता निदान हे स्वतः मर्यादा जी काय आहे तिची ती एस्टॅब्लिश करू शकते. आणि हे ती पुरानेच होतं, पूर गरजेचं असतं. म्हणजे आम्ही इकॉलॉजीमध्ये शिकतो, रिव्हर इकॉलॉजीमध्ये, की पूर आणि नदीचा प्रवाह हे दोन्ही गरजेचे आहेत. आणि पुरामुळे काहीतरी क्लिन्झिंग इफेक्ट येतो, तो गरजेचा असतो. आणि तो जो सगळा नॅचरल रिदम असतो एखाद्या नदीचा तो गरजेचा आहे. तर तो बिचारी नदीला दाखवण्याची संधी तेव्हाच ती मिळते आणि ती बिचारी ते म्हणजे काय राईटफुली दाखवून देते की इथपर्यंत माझी मर्यादा आहेत. पण हे फक्त आता पावसाळ्यातच घडू शकतं. तर हे मी म्हणते तसं की आडाखे का चुकतात किंवा का हुकतायत सध्या, कारण का पात्र बदल आहेत. आणि पात्र बदल कशामुळे होतं तर अरुंदीकरण होतं. म्हणजे नदीमध्ये एन्क्रोचमेंट वाढतात, नदीच्या काठावर एन्क्रोचमेंट वाढतात. काठ खरं नदीसाठी आपण राखून ठेवायला हवे, पण तसं होत नाही. काठांवरती भरपूरच एन्क्रोचमेंट असतात. नंतर राडारोडा नदीमध्ये टाकला जातो, डम्पिंग केलं जातं. शिवाय बऱ्याचदा तिचं सरळीकरण केलं जातं काही भागामध्ये. सो नदीचे काठ म्हणजे वस्ती आली नदीच्या काठी की आपण ती हवी तशी नदी वापरून घेतो. आता हेच होऊ नये म्हणून कायदा आहे आपल्याकडे, की म्हणूनच ब्लू लाईन आणि रेड लाईन अशी एक कन्सेप्ट आहे जी की सगळ्या नकाशांवर फार पूर्वीपासून दाखवलेली असते किंवा दाखवणं अपेक्षित तरी असतं. सगळ्या DP मध्ये पण असते ती. तर म्हणजे काय, तर ब्लू लाईन म्हणजे निळी रेषा, म्हणजे 25 वर्षातून जिथे पूर पोचतो ती रेषा. आणि रेड लाईन म्हणजे 100 वर्षातून पूर पोचतो ती रेषा. तर ब्लू लाईनमध्ये तर तुम्हाला कन्स्ट्रक्शन काय करणं अलाउडच नाही आहे. रेड लाईनमध्ये जे काय अलाउड आहे त्या सॉफ्ट गोष्टी करणं अलाउड आहे. पण तसं नाहीच आहे. म्हणजे आता जर का तुम्ही पाहिलं तर जे काय झालंय ते सगळं ब्लू आणि रेड लाईन मधल्याच कन्स्ट्रक्शनना झालंय. म्हणजेच एन्क्रोचमेंट भरपूर आहे, कदाचित ते बेकायदेशीर आहे सगळं बांधकाम. आणि दुसरं, ब्लू लाईन आणि रेड लाईन चक्क शिफ्ट झाल्या आहेत आता. म्हणजे फार पूर्वीच्या ब्लू लाईनच्या आणि रेड लाईनच्या बरोबरीने आता जाण्यात काही अर्थच नाही आहे. कारण मी म्हणलं तसं एन्क्रोचमेंट आहे, बांधकामं झाली आहेत, राडारोडा आहे. आणि कुठल्याही ठिकाणी नदीचं जे पात्र आहे त्याची एक एक्स कपॅसिटी आहे, तो व्हॉल्यूम पाण्याचा वाहून नेण्याची. तर जर का त्याच्यामध्ये काहीतरी मटेरियल आपण डंप केलं तर शाळेतल्या सायन्स येते की तुम्ही जर का एखादी पाण्याची बाटली त्याच्यामध्ये जर का खडे टाकले तर ते ओव्हरफ्लो होणार आहे. त्यामुळे ते ओव्हरफ्लो होतंय आणि त्यामुळे ते ओव्हरफ्लो झालेलं पाणी बाहेर जातंय. तर त्याच्यामुळे हा तो दुसरा मुद्दा आहे की धरणांचा विसर्ग तो ह्या सगळ्या ह्याच्यामुळे तो नीट त्याचा परत अभ्यास करून परत नव्याने त्याचे आडाखे बांधायला पाहिजे की पातळी कुठेपर्यंत पोचती आहे. तर ते अजून प्रॉबेबली झालेलं दिसत नाही आणि म्हणूनच आपल्याकडे पूरसदृश परिस्थिती तयार झालेली दिसते. सो हे अगदी क्लिअरली आहे की ह्या दोन गोष्टी त्याच्यामध्ये आहेत.
नंतर मी खरं तर एक मुद्दा ह्याच्यामध्ये आम्हाला कायम असा वाटतो की नागरिकांनी घर घेताना हा प्रश्न विचारायला हवा. म्हणजे जे आता जे ह्या सगळ्यांमुळे काय सफर झाले आहेत नदीकाठचे नागरिक, तर त्यांनी तिथे घरं बांधली आहेत किंवा त्यांनी तिथे घरं विकत घेतली आहे, तर त्यांना हे माहिती आहे का? तर हा परत आपल्याकडे अवेअरनेस नाही आहे म्हणा किंवा आपल्या शिक्षणात कुठेच हे येत नाही. म्हणजे नदी ठिकाणी नदीच्या काठी जर का तुम्ही घर घेताय, तर आम्ही ऑयकॉसमध्ये आमच्या ऑफिसमध्ये अशी एक मजा करतो की समजा कोणी म्हणलं की ती नवीन काय अपार्टमेंट होत आहेत नदीच्या काठी, तर तिथे माझ्या एका मित्राने काय फ्लॅट घेतला, तर आम्ही जोकिंगली असं म्हणतो की मग त्याला कारच्या बरोबरीने बोट पण एक घ्यायला सांग बाबा, म्हणजे त्या दोन्हीची सोय असायला हवी. तर हे आपल्याला त्याची जाणीव आहे का की आपण कुठे घेतोय. सो डिमांड ही नागरिकांकडनं पण आहे आणि त्याला ऑब्व्हियसली चुकीच्या पद्धतीने ॲड्रेस केलं जात आहे मार्केटकडून. तर हा एक मोठाच मुद्दा आहे आणि याची खरंच मला काय लहानपणापासून गंमत वाटत आली. म्हणजे माझं गाव चाळीसगाव, तर मी शाळेत असताना सुद्धा आमच्या ते चाळीसगावच्या तित्तूर नदीला पूर यायचा, अधूनमधून यायचा. आणि त्याच्या पुलाच्या दोन्ही बाजूला जी असलेली काय छोटी छोटी दुकानं होती ती बुडायची. म्हणजे काही वेळेला दर 2 वर्षांनी तर बुडायची. तर मला तेव्हाही प्रश्न पडायचा की जर का हे दर 2 वर्षांनी होतंय, हे आपल्याला माहिती आहे, तरी आपण तिथेच का बसलोय? म्हणजे वाय आर वी नॉट शिफ्टिंग टू अप्पर स्लोप्स? म्हणजे थोडंसं वेगळीकडे का नाही जाते? तर प्रॉब्लेम तेव्हा मला असं वाटलं की बहुतेक एवढं सहन करण्याची माणसाची ताकद आहे बहुतेक, किंवा चालतंय त्यांना, किंवा जो काय बेनिफिट अदरवाईज आहे तिथे बसण्यातला तो जास्त आहे, तो एकदाच नुकसान होण्याच्या ह्यानी, असं आपलं लहानपणी मला वाटायचं. पण जसं जसं हे शहरांची स्केल वाढत जाते, म्हणजे जर का छोटंच गाव थोडंसंच नुकसान हे असं होत नाही शहराच्या स्केलला, ते खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. म्हणजे जीवितहानी होते, वित्तहानी होते आणि त्याच्यामुळे हे नीटच ॲड्रेस केलं गेलं पाहिजे असं वाटतं. आणि तिसरा मुद्दा की धरणाचं पाणलोट क्षेत्र सोडून त्याच्या इतर क्षेत्रातून येणारं पाणी, म्हणजे हे ह्याच्यामध्ये मी दाखवलंय बघा की हा विसर्ग आहे आणि शिवाय हे मुक्त पाणलोट क्षेत्र आहे. तर इथून जे सगळं पाणी येणार आहे तर त्याचं काय? सो तोच इथेच मुख्य प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून हे 2 मुद्द्यांमध्ये आपण हा काय इश्यू बघू शकतो की हे कसं आहे की नैसर्गिक काहीतरी लँडस्केप असतं शहरीकरण होण्याच्या आधी. म्हणजे हे जे धरणमुक्त पाणलोट क्षेत्र आहे, तर इथेच आपलं आता शहर आहे. आणि ते शहर कसं आहे तर त्याचं पण एक साधारण मी एक स्केच काढलंय की या स्केचमध्ये असं दिसतं की हा जो उतार आहे, तर त्या उतारावर पूर्वीचे तर ते पुणे असेल, नागपूर असेल, कुठेही, आणि हे उताराची तीव्रता कमी अधिक असेल. म्हणजे प्लेन्समध्ये हे एवढे तीव्र नसतील, पुण्यासारख्या ठिकाणी टेकड्या आहेत म्हणून ते तीव्र असतील. तर तिथे काय होतं पूर्वी की झाडी होती, गवताळ प्रदेश होते, छोटे छोटे खाचखळगे होते आणि मुख्य माती होती. तो माती असणं लँडस्केपमध्ये हे सगळ्यातच म्हणजे काय म्हणूया, म्हणजे पाणी जिरवण्यासाठीची निसर्गाची अत्यंत सक्षम अशी व्यवस्था आहे. तर होतं कसं की हा जेव्हा माती आणि झाडीचा भुसभुशीत थर असतो तेव्हा त्याच्यामध्ये पाणी भरपूर मोठ्या प्रमाणात मुरतं. ती एकदा संपृक्त झाली, सॅच्युरेट झाली की जे पाणी असतं ते अजून खाली जातं, ते इन्फिल्ट्रेट होतं आणि रिचार्ज होतं. आपण त्याला रिचार्जिंग म्हणतो, अनेक जण पॉप्युलर शब्द आहे सध्या. मग ते भूजलाकडे जातं, ॲक्विफर्सना ते रिचार्ज करतं. सो ह्याच्या व्यतिरिक्त जे उरलेलं पाणी असतं त्याला आपण म्हणतो सरफेस रन ऑफ. म्हणजे उतारावरून शीट फ्लो, म्हणजे काय चादरीसारखं ते नदीकडे उतारांवरून जातं. पण जेव्हा उतार पूर्ण उघडे असतात त्याच्यावरनं तो असा चादरीसारखा फ्लो जातो, मग तो त्या गवतांमधनं खडकावर परत पाणी मुरत नाही. किंवा तेही एक लक्षात घ्यायचा मुद्दा आहे की पाणी कुठे कुठे मुरतं नैसर्गिक लँडस्केपमध्ये, तर जिथे माती आणि झाडी असेल तिथे सगळ्यात जास्त. म्हणजे आखुडशिंगी बहुदुधी असं रिचार्जिंगचं हे म्हणजे काय, तर चांगली माती असलेला झाडीचा प्रदेश. हां, पण जर का खडक असेल तर मुरणार नाही, किंवा वॉटर टेबल हाय असेल, म्हणजे काही ठिकाणी पाणी जिरवण्याची त्या निसर्गाच्या म्हणजे त्या लँडस्केपची क्षमता नसते काही ठिकाणी. तर त्याला टेक्निकल भाषेमध्ये हायड्रोजिओलॉजिस्ट म्हणतात की काही रिचार्ज झोन असतात की रिचार्ज करता येण्याजोगे काही सरफेसेस असतात आणि काही डिस्चार्ज असतात की जिथून पाणी बाहेर टाकलं जातं. हे नदीमध्ये जास्त चांगलं काय सांगता येतं, पण तसंच इतर लँडस्केपमध्ये पण आहे. तर खडक असेल तिथे होणार नाही. किंवा तुम्ही बऱ्याचदा ट्रेकिंग करणाऱ्यांनी हे बघितलेलं असेल की जेव्हा आपण ट्रेकिंग करतो तेव्हा पायवाटांवरनं चालत जातो आणि जिथे माती खूप चोपलेली असते ना, तिथे पाणी नाही जिरत. ती इतकी कडक होते
की त्याच्यावरून नाही, किंवा खूप मोठ्या प्रमाणात ग्रेझिंग होत असेल तर गुरांच्या चालण्याने पण एकदम कॉम्पॅक्शन होऊन जातं. सो जिथे जिथे मातीचं कॉम्पॅक्शन खूप टोकाचं झालं आहे तिथे पण पाणी मुरत नाही. आणि जिथे वॉटर टेबल हाय म्हणजे ऑलरेडीच स्पंज ओला झाला आहे तर त्याला अजून आपण ओला नाही करू शकत, त्याच्यात पाणी मुरवू नाही शकत, तर तसं ते आहे. तर अशा काही ठिकाणी लँडस्केपमध्ये पाणी मुरत नाही. पण मग ह्या सगळ्यातून जे पाणी उरतं एनिवे, तर मग ते सरफेस रन ऑफ असं थोडासाच होतो, तो असा झटकन खूप मोठा होत नाही. तर आता होतं कसं की हे नैसर्गिक लँडस्केप झालं आणि त्याचे मुख्य भाग कुठले असतात तर ओढे, ओढे यांचं जाळं असतं कुठल्याही एका ठिकाणी. म्हणजे पाणलोट क्षेत्र म्हणजे काय तर ओढे उपहोड्यांचं सगळं पाणी एकत्र येऊन ते एका ठिकाणी जातं, नदीला मिळतं. तर त्या पाणलोट क्षेत्रामधले जर का सगळे ओढे, सगळे उपओढे नीट ठेवले, त्यांना धक्का पोचवला नाही, तर ते हे जे काय पावसाचं पाणी आहे किंवा उतारांवरून येणारं पाणी पण त्याच्यामध्ये जातं. ते सगळं पाणी घेऊन ते शांतपणे ते इव्हॉल्व्ह झालेलं असतं पावसाबरोबर आणि लँडस्केप जसं तयार होतं तसं, त्यामुळे ते नीट घेऊन जाऊ शकतं. पण ह्याच्यामध्ये जर का काही बाधा आली या उतारांमध्ये आणि ओढे आणि उपओढ्यांमध्ये, तर मग ऑब्व्हियसली ही सगळी जी व्यवस्था आहे ती कोलमडते. मग ती कोलमडते कशी, तर बदलतं भूरूप आहे. म्हणून मी दुसरं चित्र काढलंय की जर का शहर आपण निर्माण करतो म्हणजे काय होतं, तर ह्याच उतारांवरती आपण बिल्डिंग बांधतो. बिल्डिंग बांधतो म्हणल्यावरच आपण आधी फुटिंग करतो ना, म्हणजे पाया खणतो. तर पाया खणलं तर जी मग अशी मी जे म्हणलं की भुसभुशीत मातीचा जो थर असतो की जो एरवी पाणी शोषून घेऊ शकतो तो काढला जातो आणि ते इम्परव्हियस सर्फेसेस तयार केले जातात. आणि शिवाय त्याच्या बरोबरीने रस्ते येतात, मग पेवर ब्लॉक्स येतात. ते तर अगदीच गमतीदार मला वाटतं की कॉन्क्रीट PCC करून त्याच्यामध्ये पेवर ब्लॉक लावतात. बापरे, मग ते अजिबातच जी काय पेवर ब्लॉकची थोडी कपॅसिटी असते पाणी मिरवण्याची ती पण आपण घालवतो. सो थोडक्यात काय तर जी एरवीचं भुसभुशीत थर आहे तो जाऊन इम्परव्हियस थर आला आणि मग ह्यानी तो रन ऑफ जो असतो, मी जो म्हणलं की एरवी वाहत जातो उतारांवरनं पाणी आणि ओढ्यांमधून पण, तर ओढे सुद्धा आपण बऱ्याचदा ते पाईप्ड केले जातात किंवा ते सगळ्याच शहरांमध्ये असे बांधून काढले जातात. तर ती पण आपण स्ट्रीम इकॉलॉजी पूर्ण बदलून टाकतो. म्हणजे एरवी आम्ही त्याला हायपोरिक झोन म्हणतो. म्हणजे ओढ्याचा असा टिपिकल सेक्शन बघितला तर त्याच्या सगळ्या काठांमधूनही पाणी मुरतं आणि मग ते मुरलेलं पाणी म्हणजे मुरायची सोयच आपण ठेवत नाही जेव्हा कॉन्क्रिटीकरण करतो तेव्हा. त्यामुळे तो सगळाच सरफेस रन ऑफ होतो. जेवढं पण पाणी आजूबाजूच्या घरांमधून उतारांवरनं येणार आहे ते सगळं त्या ओढ्यांमध्ये जातं आणि ॲडिशनल जातं. गमतीदार मुद्दा आत्ताच मी येताना मानसीशी बोलत होते, तिने हा मुद्दा सांगितला की किती महत्वाचं आहे की धरणांमधून जे पाणी आपल्या घरोघरी जातं तर ते खूप ॲडिशनल पाणी आहे. ते अदरवाईज प्रत्येक लँडस्केपमध्ये तेवढं कदाचित पावसाचं पाणी नाही पडत. पण एका ठिकाणी एक बिल्डिंग केली की प्रत्येकच जण म्हणजे आपल्यातला प्रत्येकच जण काहीतरी 150 लिटर पाणी पर डे वापरतो. तर ते सगळंच पाणी काही अंशी त्या ओढ्यांमध्येच जातं, ट्रीटेड किंवा अनट्रीटेड. सो तोही पाण्याचा लोड त्या ओढ्यांवरती वाढतो आणि असं सगळं करून आणि शिवाय हा सरफेस रन ऑफ वाढणार नाही कारण पाणी मुरायला जागा नाही. मग आणि शेवटी जाणार कुठे पाणी, तर लोएस्ट पॉईंटला व्हॅली लाईनला ते जातं, म्हणजे नदीकडे जातं. आणि शिवाय नदीतलं आपण म्हणलं तसं पात्र बदल झालेला असल्याने तो फुगवटा आल्याने तेही पाणी बाहेर जातं. सो असं करून हे सगळे सरफेस रन ऑफ आणि हे विसर्ग केलेलं पाणी असं एकत्र येतं आणि मग पूरसदृश परिस्थिती तिथे तयार होते. हे क्लिअरली म्हणून या स्केचमध्ये मी दाखवलंय की हे तुम्हाला फुटिंगमुळे आणि कॉन्क्रिटीकरणामुळे हे सगळं मोठ्या प्रमाणामध्ये हे वाढलेलं दिसतं. पण मग ऑब्व्हियसली जेव्हा असं शहर होतं तेव्हा जे नियोजनकार असतात त्यांनी काही अंशाची सोय केलेली असते. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला दिसतं की स्टॉर्म वॉटर चॅनल्स असतात की रस्त्याच्या कडेने जे काय नाले केलेले असतात, गटार केलेली असतात, तर ती त्याचीच सोय आहे की जे काय जास्तीचं पाणी आहे ते त्या नाल्यांमध्ये जावं, ते एकमेकांना जोडून मग शेवटी नदीला ते जोडले जातात. पण ते कमी पडतं म्हणजे कारण का की रन ऑफ इतका वाढलेला असतो त्या पट्टीमध्ये स्टॉर्म वॉटर चॅनल म्हणजे झालेले दिसत नाही, असं दिसतंय. म्हणजे जेव्हा हे पूर सदृश परिस्थिती निर्माण होते तेव्हा लक्षात येतं की ही अपुरी पडतीये. आणि हा रन ऑफ किती वाढतो, तर एक स्टडी वाचत होते मी, तर साधारण 8 पट वाढतं पाणी. म्हणजे ही जी 2 स्केचेस आपण म्हणली, तर साधं नैसर्गिक भूरूप असतानाचा जो रन ऑफ असतो तो जर का आपण कॉन्क्रिटीकरण केलं, मग इमारती आणि रस्ते बांधले, तर तो 8 पट वाढतो. सो आपली जी काही यंत्रणा आहे
हे पावसाचं पाणी शहरांमधून शेवटी नदीपर्यंत पोचवायची, ती त्या 8 पट पाण्याला ॲड्रेस करणारी असली पाहिजे. साधं गणित आहे. पण मग ते का नाही होत, तर ह्याची अनेक कारणं आहेत. म्हणजे ही जी शहरांची वाढ आहे ही प्रॉबेबली दरवर्षी कमी असते. म्हणजे जी झालेली आता बरीचशी असते ती अनेक वर्षांची, तर ती पण दुरुस्त करायला पाहिजे. आणि जुनी झालेली डेव्हलपमेंट पण सुधारायला पाहिजे. आणि नवीन जी होणार आहे ती अर्थातच ॲड्रेस प्रॉबेबली आपण असं म्हणूया की ती होत असावी. पण जुन्या डेव्हलपमेंटचं काय, असा पण एक मुद्दा आहे. तर ह्या सगळ्यामुळे जी काय आपण एक कृत्रिम व्यवस्था निर्माण करतो आहे ती योग्य असायला हवी, हा त्यातला मुद्दा आहे. मग स्टॉर्म वॉटर चॅनल्स एक झाले, किंवा ते नाले असतात, म्हणजे अनेक ठिकाणी ते क्लॉग होतात, हा पण त्यातला एक छोटा मुद्दा आहे. की इतकं त्याच्यामध्ये माती जाते, पाला जातो, किंवा त्याचं अगदी छोटंसं म्हणजे त्याचं डिझाईन कसं आहे ते जर का सतत क्लॉग होत राहिलं, म्हणजे सारखं बुजत राहिलं, तर ते क्लीन करत राहायला पाहिजे. मग तो मेंटेनन्स आपण करतो का? तो मेंटेनन्स केला गेला नाही तर ऑब्व्हियसली पूरसदृश परिस्थिती लगेच तिथल्या हाऊसिंग सोसायटीजमध्ये तयार होते. तर ह्या अशा अनेकच गोष्टी आहेत, त्या सांगता येतील. किंवा पूर्वीच्या काळी रस्त्यांना असे सॉफ्ट शोल्डर्स म्हणतात ते, की रस्त्याच्या कडेला एक मातीचा पट्टा असायचा. आता तो नाहीच आहे. आता जे सेक्शन रस्त्याचे आहेत ना, ते आम्हाला काही प्रोजेक्टसाठी तर म्हणजे त्या इंजिनियर्स बरोबर भांडावं लागतं की नाही एक तरी पट्टा आपण झाडांसाठी ठेवूया, निदान 1 मीटर ठेवूया, नाही का मग निदान 2 फूट तरी ठेवूया, असं सगळं करायला लागतं. पण अदरवाईज एंड टू एंड कॉन्क्रिटीकरण आहे. त्यात ते स्टॉर्म वॉटर चॅनल असतो, नाही असं नाही. पण मला असं वाटतं की तो आता अपुरा पडतो. म्हणजे कारण का पाऊस वाढतोय आणि पावसाचे दिवस कमी होऊन तो जो काय एकदम पडणारा पाऊस आहे तो ॲड्रेस करणारे ते आहेत का, तर प्रॉबेबली नसावेत. तर हा फ्युचरिस्टिक पाण्याचा फ्लो किंवा व्हॉल्यूम लक्षात घेऊन ते सगळे व्हायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये सर्व्हिसेस असतात, असे अनेक टिपिकल रस्त्यांचे सेक्शन असतात की ज्याच्यामुळे कॉन्क्रिटीकरण वाढत जातं आणि मातीचे आणि पाणी मुरू शकतील असे एरियाज कमी कमी होत जातात. तर ते नीटच डिझाईन करायला हवे. म्हणजे शहरं ही खरं तर स्पंजच व्हायला पाहिजे. स्पंज होत नाहीत ती, कारण का कॉन्क्रिटीकरण वाढतंय. सो ते स्पंज सदृश शहरं करणं हे खरं तर आपलं टार्गेट असलं पाहिजे. तर ते माहिती नाही कसं होणार. म्हणजे ते अल्टिमेटली व्हायला हवं. बऱ्याचदा लोक म्हणतात की शहरांमध्ये ओपन स्पेसेस पाहिजेत, तर खरं ते उलटं पाहिजे की ओपन स्पेस मोठी आहे आणि त्याच्यामध्ये विखुरलेलं शहर आहे, असं जर का झालं तरच मला असं वाटतं पूरसदृश परिस्थिती कमी होईल. कारण का म्हणजे हे क्लिअरली दिसतंय. म्हणजे हाच प्रॉब्लेम जर का तुम्ही थोडं अपस्ट्रीम गेला तर हा कमी दिसतो. हा शहरातला प्रॉब्लेम आहे आणि हा कॉन्क्रिटीकरणामुळे झालेला प्रॉब्लेम आहे. या सगळ्या मुद्द्यांवरती सविस्तर बोलता येईल, पण याच्यातला सर्वात मला डेंजरस वाटणारा मुद्दा असा की लोकांना माहीत असून लोकांनी हे ऍक्सेप्ट केले. म्हणजे आताही असं दिसतं की अरे इथं पाणी येतं ते माहिती आहे, पण ह्याचे अदरवाईज बेनिफिट्स इतके आहेत की 365 दिवसातले 4 दिवस आम्ही ऍक्सेप्ट करू, बोटीनं बाहेर जाऊ, दुसऱ्या ठिकाणी जाऊ, नातेवाईकांच्याकडे राहू, पण उरलेले 361 दिवस आम्ही इथंच राहणं प्रेफर करू, डिस्पाईट त्या सगळ्यांना हे माहीत असतं की हे नदीच्या जवळ आहे. जसं मी मूळ कोल्हापुरात येतो तिथंही अशीच परिस्थिती आहे. आमच्याकडे 19ला पूर आला, 21ला आला, तरी आता 24ला आता आपण बोलतानाही तिकडं पाणी येते, असंच होत आहे. सो हा जो प्रकार आहे की मला माहिती आहे बट आय एम गोइंग टू ऍक्सेप्ट इट अँड बेअर इट, ह्या ऍटिट्यूड कशातनं येतो आणि त्याचं काय? तर प्रॉबेबली ती मानसिकता आहे माणसाची, आणि ती जर का बदलायची असेल तर अर्थातच शिक्षण, अवेअरनेस हे सगळं गरजेचं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जर का तुमचंच नुकसान होणार आहे तर तुम्हाला तिथे राहायचं आहे का? आणि दुसरा मुद्दा हा नदीचा पण आहे. असंही वाटतं की नदीच्या काठी जेव्हा तुम्ही राहता आणि त्या नदीचेही स्वतःचे हक्क आहेत ना, त्याच्याविषयी पण आता जगभरात अनेक एन्व्हायरमेंटलिस्ट ह्याच्याविषयी बोलायला लागले की तिला मुक्त वाहिनी ठेवायला पाहिजे. सारखंच आपण जर का तिच्यामध्ये राडारोडा डम्पिंग करत राहिलो, म्हणजे वी ट्रीट हर जस्ट लाईक अ डम्प, तर असं आपण हे कधी थांबवणार आहे? आणि त्याच्याऐवजी त्याचे चांगले ऑल्टरनेटिव्ह असू शकतात. हे पण आता आम्ही तर केलाच आहे की हा चांगला ऑल्टरनेटिव्ह काय असू शकतो नदीचा विकास करण्याचा, आणि मग प्रॉबेबली नागरिकांना हे सगळे ऑप्शन दिले तर ते निवडतील. पण आत्ता कसं आहे की जो आहे त्या ऑप्शन म्हणजे आहे त्या पर्यायांमधनं नागरिक निवडत आहेत. तर ते थोडं शासनाचं पण मला असं वाटतं काम आहे की असे चांगले थोडेसे पर्याय निर्माण करणं. आणि अर्थात नागरिकांची ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे, हे नक्कीच मला वाटतं की
जर का एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही जीवितहानी होते, काल काहीतरी पुण्यामध्ये 7 जणांचा जीव गेला, तर हे काय म्हणजे योग्य नव्हे अगदी. म्हणजे केवळ ह्या नियोजन जर का आपण नीट केलं तर हे सगळंच आपण ह्याच्यापासून दूर राहू शकणार आहोत. आणि परत गंमत अशी की मग तुम्ही तक्रार नाही करू शकत. म्हणजे आता जी ओरड चालली आहे ही सामान्य नागरिकही करतायत ना, की पूर आला आहे. पण म्हणजे कधीतरी मला असं गंमत वाटते, पुलंनी जसं म्हणलं होतं की गोठ्यात राहून बैलाच्या मुताची घाण येते असं म्हणून कसं चालेल. जर का तुम्ही ब्लू रेड लाईनच्या मध्येच घरं बांधली आहेत, विकत घेतली आहेत तुम्ही, आणि तुम्ही म्हणतात की आता आम्हाला पुराचा त्रास होतोय, धोका होतोय, तर हे काहीतरी गमतीदार वाटतं. तर मला असं वाटतं म्हणजे ते स्पेल आउट केलं नीट शासनाने, किंवा इव्हन म्हणजे आपल्या शिक्षणातनंही हे जायला हवं. ते जर का गेलं तर आय एम शुअर हे होईल. म्हणजे काय की समाज अख्खाच म्हणजे कुठल्याही एका इश्यूकडे बघण्याचा एक काहीतरी प्रोग्रेस होत राहतो समाजामध्ये. सो मला असं वाटतं आपण त्या ट्रान्झिशन मध्ये आहोतच. कधीही कुठलाही एक समाज कुठल्या तरी एका ट्रान्झिशन मध्ये असतोच. तर आता वेन इट कम्स टू डीलिंग विथ फ्लड, तर मला असं वाटतं आपण त्या ट्रान्झिशन मधून जातोय. आणि प्रॉब्ली म्हणजे काय, ह्या अशाच सारख्या चर्चा असतील किंवा ही गोष्ट एक्सप्लिसिटली शाळा कॉलेजांमधून शिकवणं असेल, किंवा टाउन प्लॅनर्स आणि इंजिनियर्सनी इकॉलॉजी लक्षात घेऊन हे सगळं करणं. अर्बन इकॉलॉजी लक्षात घ्यायला हवी प्लॅनर्सनी. हे इतकं साधं आहे. तर ती जर का लक्षात घेतली, आणि नेहमी म्हटलं तसं की हे अगदी हे काही न कळण्यासारखी गोष्ट नाही आहे, तर त्या पद्धतीने जर का नियोजन केलं तर आय एम शुअर हे होऊ शकणार आहे. पुण्यातलं सगळं पाणी आणि सगळं नदीच्या बद्दलच्या गोष्टी या खडकवासल्यापाशी येऊन थांबतात. धरणातनं पाणी सुटलं की सगळं होतं. नदीला मूळ रूप येतं, मग भिडेपूल पाण्याखाली जातो, मग त्याच्यावर जोक येतात वगैरे वगैरे वगैरे. मला एक प्रश्न असा पडतो जेन्युइनली की धरणाच्या वरती बेस्ड म्हणजे एक क्लिअर कट अशी चर्चा आहे, उघड थोडी गुपित, की अरे पाणी जास्त सुटलं, 50,000च्या ऐवजी 70,000 गेलं, कारण लोकांची आडाखे होते की 50,000ला इथं येतं, 60,000ला इथं येतं आणि त्यानं घोळ झाला. तुम्ही एक महत्वाचं वाक्य म्हणलं की नदीला पूर यायला हवा, त्याचे काही नैसर्गिक फायदे, आणि नदीसारखी वाटते. पण आपल्याकडेच फक्त पुण्यात अशी रचना आहे की नदीपात्रात रस्ता आहे आणि विच इज presumed to be underwater when there is rains or when there is flood. आपल्याकडे असा एक पूल आहे की विच इज प्रिझ्युम्ड की तो पाण्याखालीच जाणार आहे. तर अशी रचना फक्त पुण्यात आहे का सगळीकडेच आता असं झालंय का? हा मूळ रचनेतलाच दोष आहे? आपण खूप ओव्हर डिपेंडंट आहोत का, की या धरणातनं पाणी 4 दिवस सुटेल, तेवढे दिवस ऍडजस्ट करू मग जगू शहर म्हणून? ते इतके दिवस एक वर्क होतच होतं ना. म्हणजे हे जे असे एपिसोड आहेत हे अलीकडे वाढलेत. पूर्वी पण यायचंच ना. म्हणजे मला आठवतंय पुण्यामध्ये जरी मूळची नसली तरी आईचं माहेर इथलं असेल, लहानपणापासून आम्ही येतोय, पण एवढे टोकाचे एपिसोड कधी झालेले दिसत नाही. आता त्याचं प्रॉब्ली झालेही असतील, पण त्याची फ्रिक्वेन्सी खूप कमी असेल. आता ते फ्रिक्वेंटली व्हायला लागले, कारण आपण ती बोललो ती कारण आहे. त्यामुळे जरी का धरणातनं जास्त पाणी सोडलं, 50,000च्या ऐवजी 70,000ने सोडलं, तरी माहितीच पाहिजे इंजिनियर्सना की हे पाणी कुठपर्यंत जाणार आहे. आणि हे जर का पुढच्या अख्ख्या त्या प्रवाहाच्या मार्गामध्ये जर का काही अडथळे असतील तर ते त्यांना माहिती हवे. ते आता त्याची दखल घेतली जात नाही. ते फक्त तिथे बसून प्रॉब्लेम हे पाणी सोडण्याचं काम करतात, आणि त्यांनाही ते सोडण्याशिवाय इलाज नाही म्हणल्यावर ते सोडतायत. तर हे कोणीच एकमेकांशी बोलत नाहीत. म्हणजे ते इंटरडिसिप्लिनरी प्लॅनिंग कुठेतरी जे व्हायला हवं, तर ते गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये सुद्धा म्हणजे हळूहळू होतंय. पण प्रॉबेबली पूर्वी त्याची गरज नव्हती म्हणून ते होत नव्हतं. आता शहराचं डेन्सिफिकेशन एवढं झालं आहे, म्हणजे शहर इतकं वाढतं आहे, तर त्या मानाने हे जे काय पूर्वी जे सहज चालून जाणाऱ्या गोष्टी होत्या त्या आता चालत नाहीयेत, हे सहज दिसतंय. आणि ह्याला ऍड्रेस करणं मला असं वाटतं शासनाचं काम आहे. ते शासन ज्या वेगाने करतंय ते अधिक वेगाने व्हावं याच्यासाठीच आपण काही एक प्रयत्न करू शकतो. दुसरं काही दिसत नाही. आणि सगळ्यात मला अजून एक महत्वाचा मुद्दा वाटतो की आपण शहरीकरणाविषयी बोलतोय, तर हे जणू काही एव्हर ग्रोईंग असंच शहर ठेवायचं आहे राज्यकर्त्यांना म्हणूया किंवा शासनकर्त्यांना. तर तसं चालणार नाही ना. म्हणजे आपल्याकडे जर का आपण बघितलं की तुमच्याकडे धरण क्षेत्र जे आहे, धरणं जे आहे, त्याचं काहीतरी एक फायनाईट लँड आहे ती, त्याच्यावर जो पाऊस पडणार आहे तो पण ठराविकच पडणार आहे. सो त्याच्याप्रमाणे तुमची खरं तर डेमोग्राफिक्स ठरवलं गेलं पाहिजे. पण तसं होतच नाही. म्हणजे ज्या पद्धतीने FSI अनलॉक केला जातो, ज्या पद्धतीने त्याचे TDR वाटले जातात, तर ह्याच्यामुळे
म्हणजे चक्क जण काही आर्किटेक्ट त्याला असं म्हणतात की हे शहर ओबेस होतंय, म्हणजे ग्रोथ नाही आहे. ग्रोथ व्हावी ना शहराची, पण ती कशा पद्धतीने व्हावी, ती एका हेल्दी पद्धतीने होतीये का ती तसं होत नाहीये, तर ती ओबेस होत चाललेलं आहे. कारण का हे FSI TDRची जी वाटणी आहे तर ती आपण करतच सुटलोय. आणि तसं जर का आपण करत सुटलो तर जसं आपण गेल्या पण थिंक बँकच्या इंटरव्ह्यूच्या वेळेला बोललो होतो तसं की जे टेकडीच्या रस्त्याचा मुद्दा आहे तो, की मग काहीही तुम्ही कितीही सुविधा द्या तर कमीच पडणार आहेत. कारण का जर का तुम्ही माणसांची लोकसंख्या एखाद्या ठिकाणी वाढवतच ठेवत असाल तर हे कुठेतरी कमीच पडणार आहे. त्यामुळे खरं तर ह्या सगळ्याच्या मुळाशी हे पण आहे कुठेतरी, म्हणजे की शहराची इकॉनॉमी ही तुम्हाला कशी डेव्हलप करायची, म्हणजे कॅरिंग कपॅसिटीचा कधीतरी तुम्ही विचार करणार आहात का शहराचा. आणि तो प्रॉबेबली केला आणि ते जर का अत्यंत सजगपणे असं ठरवलं की नाही कुठेतरी आपण ह्या भागासाठी इथे थांबायला हवं, ह्या भागासाठी इथे थांबायला हवं, जसं काही अंशी काही इतर काय शहरांमध्ये म्हणा किंवा जगामध्ये काही ठिकाणी असं दिसतात सुद्धा उदाहरणं, की नीट प्लॅन्ड आहेत सिटी, की त्याच्या व्यतिरिक्त तेवढी लोकसंख्या झाली की त्या भागामध्ये मग अजून जास्त घरांना परमिशन दिली जात नाही. किंवा मगाशी तुम्ही जे म्हणलात तसं नदीकाठचे रस्ते तर इतरही ठिकाणी आहेत ना. युरोपात तर खूपच ठिकाणी, म्हणजे ऑलमोस्ट तेच मॉडेल आता आपल्याही लोकांना इथे कॉपी करायचंय. पण तिथेही पूर येतो, नाही असं नाही. म्हणजे आता वाचलं असेल तर मध्ये कॅलिफोर्निया वगैरे अनेकच ठिकाणी त्यांची पण व्यवस्था कोलमडते कधीतरी. पण परत एकदा म्हणजे ते इंजिनिअरिंग आहे, म्हणजे विसर्गातलं धरण कुठूनही जेव्हा पाणी सोडलं जातं तेव्हा ते किती मावणार आहे हे व्हॉल्यूम जर का नीट कॅल्क्युलेट केलं असेल तर पूरसदृश परिस्थिती निर्माण होत नाही. आणि परत डाऊनस्ट्रीम कॉन्क्रिटायझेशन जर का मर्यादित असेल तर सो त्यामुळे हे सगळेच मुद्दे एकात एक आहेत आणि ह्याच्यासाठी ते इंटरडिसिप्लिनरी प्लॅनिंग होणं अत्यंत गरजेचं आहे. पण खरंच जगामध्ये सिमेंट कॉन्क्रीट अर्बनायझेशन आणि पाणी ह्याचं त्रैराशिक सुटलंय का याचं कारण जी सगळी शहरं आपण महत्वाची म्हणतो, तुम्ही कॅलिफोर्नियाचं उदाहरण दिलं, कॅलिफोर्निया, बेंगलोर, मुंबई, पुणे, म्हणजे IT हब आहेत. आता हिंजवडीत काल अशी परिस्थिती होती की 3-4 फूट पाणी होतं, जे पुण्याचं एक प्रकारे नॉलेजचं इपिटोम आहे. जागतिक दर्जाच्या बिल्डिंग आहेत, आर्किटेक्चर्स आहेत, ITतली लोक काम करतात. तर मग सगळ्यांनी जगानंच हे मान्य केले का की आपल्या आयुष्यात असे दिवस येणार आहेत, ते ऍक्सेप्ट करावं आणि पुढे जावं, आम्हाला काही उत्तर सापडलेलं नाही. हो, माहित नाही. खरं तर मला कधीतरी वाटतं की हा सर्वे करावा की खरोखर हे लोक आत्ता तर काय आत्ता नाही, जरा हे काही दिवस सरू द्यावे आणि नंतर खरोखर जर ज्या लोकांनी हे फेस केलंय त्यांचं जर का नीट आपण सर्वेक्षण केलं की आणि एक क्वेश्चनर तयार करून त्यांना प्रश्न विचारले की तुमचं काय म्हणणं आहे, तुम्हाला ह्याच्यासाठी काय सोल्युशन द्यावं असं वाटतंय, तर प्रत्येक नागरिकाचा ह्याच्यामध्ये सहभाग आहेच ना. तर हे मला असं वाटतं विचारायला हवं नागरिकांना. नुसतं इतकं ते साधं म्हणजे ऍक्सेप्टन्स आहे का, तर आहे म्हणूनच ते राहत आहेत तिथे वर्षानुवर्ष, किंवा दुसरा चॉईस नाही म्हणूनही राहत आहेत. उदाहरणार्थ स्लम्सही आहेत अनेक तिथे, तर अनेकांना चॉईस नाही असं पण असतं. पण मग गिव्हन अ चॉईस तुम्हाला काय करायचं आहे किंवा जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल सुचवू तुम्ही इच्छिता, ह्याचं काहीतरी एक काय म्हणूया पुढे नेण्यासाठी परत म्हणजे शासन याच्यासाठी काहीतरी एक प्रयत्न करायला हवा. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर आता माझ्याकडे लगेच नाहीये की हे अशी मानसिकता आहे का, तर मानसिकता आहे असं दिसतं. मी म्हटलं तसं मला तर लहानपणापासून हा प्रश्न पडत आला की का आपण मग तिथे घर बांधून राहतो. नाही म्हणजे नदी पात्रात तर ठीक आहे, परिस्थितीमुळे राहणं तर ठीक आहे, कदाचित आपण काय म्हणूया की त्याला परमिशन नसणाऱ्या जागी राहणं ठीक आहे. पण जिथं बाय डिझाईन हे केलं जातंय की आमचं सर्वाधिक मोठं नॉलेज हब, बिझनेस हब तिथं असेल आणि तिथेही आम्हाला या पाण्याचं काय करायचं ते माहित नाही, तर मग आपलं ते मॉडेलच चुकलंय का की जे नवीन मॉडेल करायला लागेल? नक्कीच नवीन मॉडेल करायला पाहिजे. म्हणजे अख्खंच अर्बन डेव्हलपमेंटकडे आपण कसं बघतो हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे अनेक ह्याच्यामध्ये नदीकाठीचं डेव्हलपमेंट नाहीच पाहिजे. नदीपासून हवेच तुम्ही जी काय डेव्हलपमेंट ती करायला पाहिजे. ह्याच्यासाठी आता अनेक देशांमध्ये पण काम होत चाललंय. म्हणजे अशी उदाहरणं पण देता येतात की समजा आता मला आठवत नाही गेल्या आपल्या इंटरव्ह्यूच्या आपण न्यूयॉर्कच्या केस स्टडी विषयी बोललो का, पण न्यूयॉर्कमध्ये त्यांनी परत एकदा न्यूयॉर्कमध्ये वेगळ्या कारणाने त्यांना फिल्ट्रेशन प्लांट नाही आहे न्यूयॉर्क सिटीमध्ये, ते जे पाणी पितात तर त्याच्यासाठी, तर काही कारणाने इथे एक बॅक्टेरिया आला नदीमध्ये आणि मग ETPने म्हणजे त्या एन्व्हायरमेंटल EPA एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सी आहे अमेरिकेमध्ये, तर त्यांनी ठरवलं की आता तो फिल्ट्रेशन प्लांट लावायचा. त्याचा खर्च होता $9 बिलियन. तर $9 बिलियन खर्च करून म्हणजे हा खूपच मोठी अमाऊंट आहे आणि तो फिल्ट्रेशन प्लांट लावायचा. तर
तर कारण का तर नव्याने बॅक्टेरिया यायला लागले. तर मग केनेडी कुटुंबातला हा जॉन एफ केनेडी, आता प्रेसिडेन्शियल याच्यासाठी ते ही वॉज ॲक्च्युली देअर स्टँडिंग फॉर दॅट. तर त्यांनी मग असं म्हटलं की तुम्ही मला फक्त $2 बिलियन द्या आणि मी वेगळं सोल्युशन सांगतो, एन्व्हायरमेंट फ्रेंडली सोल्युशन. तर त्यांनी काय केलं की न्यूयॉर्क शहराला पुरवठा करणाऱ्या ज्या कॅटस्किल आणि डेलावेअर नद्या आहेत तर त्यांचा अभ्यास केला. तर त्याच्यामध्ये त्या पाणलोट क्षेत्रामध्ये खूप त्या दशकामध्ये बदल झाले होते. टिपिकल आपल्याकडे पण जसं दिसतं तसं की आपल्याकडे पानशेत वरसगाव मुळशीकडे कसं फार्म हाऊसेस व्हायला लागले, टाउनशिप व्हायला लागल्यात आणि त्याच्यामुळे सॉइल इरोजन व्हायला लागले किंवा पोल्युशन वाढतंय. तर हे सगळं तिथे होत होतं. तर त्यांनी असं सजेस्ट केलं की न्यूयॉर्क गव्हर्नमेंटने चक्क काही जमीन विकत घ्यावी, $1.5 बिलियन ह्याच्यातच खर्च करावे की ती जमीन विकत घ्यावी आणि उरलेले $2.5 बिलियन मग रिपेरियन झोन म्हणजे काय, तर नदीच्या दोन्ही गाठांनी बफर ठेवावा, तिथे कोणी एन्क्रोचमेंट करू नये ह्या अर्थी पण, आणि तिथे सॉफ्ट गोष्टी राहाव्या ज्याने पाणी मुरेल आणि नदीला तिची मर्यादा तो तिच्या मर्यादित राहू शकेल ह्या नाही. सो ह्या सगळ्यासाठी म्हणून ते खर्च केले. त्यामुळे ही अत्यंत उत्तम केस स्टडी म्हणून सांगतो आम्ही की जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने सगळं नदीचा पर्यावरणीय विकास करता, पाणलोट क्षेत्राचा, नदीचाच असं नव्हे तर पाणलोट क्षेत्राकडे मग ते उतारही राखले गेले, उतारांवरची जंगलं राखली गेली आणि फिल्ट्रेशन प्लांटचा हा $8 बिलियन खर्च टाळता आला आणि EPA पण ते मान्य केलं. आणि मग त्यांनी ते एक फिल्ट्रेशन अवॉइडन्स डिटर्मिनंट जसं एक लीगल डॉक्युमेंट पब्लिश केलं, ते आहे त्यांच्या वेबसाईटवर, तुम्ही बघू शकता आत्ताही. तर थोडक्यात काय, तर तुम्ही जर का पर्यावरणीय उपाय वापरले तर तुम्हाला काही गोष्टी करता येतात. हे आणि अख्खं म्हणजे न्यूयॉर्क शहरामध्ये हे दिसतं आहे की फिल्ट्रेशन प्लांट नाही आणि नुसतं एक थोडंसं ट्रीटमेंट काय क्लोरीनची वगैरे करून सॉलिड वेस्ट सेपरेट करून ते पाणी पितात. सो हे शक्य आहे, शक्य असं नाही. किंवा नापा व्हॅली आहे कॅलिफोर्नियात, तर त्याच्यामध्ये पण ती वाईन कंट्री, तर तिथे पण नदी पूर्वी जी शहरातनं वाहत होती तर तिच्या पूर्ण ती सरळीकरण तिचं केलेलं होतं आणि सगळं अख्खं कॉन्क्रिटायझेशन होतं, म्हणजे शहरच वसवलं होतं. मग त्यांनी ते सगळं हटवलं आणि नदीला परत वक्राकार रूप देऊन ती नदी रिस्टोर केली. सो हे आता हळूहळू इतर ठिकाणी हे व्हायला लागलंय की हटवतायत लोक, म्हणजे वस्ती दूर हटवतायत आणि मग त्याच्या जागी नदीला तिची जागा देत आहेत. तर हे आपण शिकणार का हा मुद्दा आहे. हे सांगतेय का मी, तर आहेत आपल्याकडे अशा इनफ स्टोरीज आहेत की जे विच टेल्स यू की यू कॅन गो बॅक, यू कॅन रिस्टोर. ज्याला आम्ही म्हणजे इकोलॉजिकल रिस्टोरेशन असं म्हणतो की रिस्टोरेशन इज नथिंग बट यू ब्रिंग बॅक द ओरिजिनल कंडिशन ऑफ एनी इकोसिस्टीम. मग शहराची पण एक काहीतरी अर्बन इकोसिस्टीम असते ना, पण ती अर्बन इकोसिस्टीम एस्टॅब्लिश करायला हवी. म्हणजे ती इकोसिस्टीम म्हणजे काय, असा कुठला तरी एक चांगला असा बॅलन्स नॉन लिव्हिंग मधला की जे एकमेकांना पूरक आहेत. तर आत्ता ते होत नाहीये. नॉन लिव्हिंग म्हणजे अबायोटिक फॅक्टर्स जे आहेत तर ते इतके ओव्हरआर्चिंग होतात शहरांमध्ये की त्याच्यामुळे उलट पूरसदृश परिस्थिती किंवा आपण तापमान वाढतं. म्हणजे आत्ता पावसाळ्यात आहोत आपण, आपण पुराविषयी बोलतोय. हे उन्हाळ्यात इथे बसलो असतो तर प्रॉबेबली आपण तापमानाविषयी बोललो असतो, हीट आयलंड विषयी बोललो असतो. AC लावणार म्हणजे आपण परत त्याच्यात भर घालतो. एनिवे, तर थोडक्यात काय, तर ही इकोसिस्टीम आपण अजून तो बॅलन्स साधत नाही होत शहरांमध्ये. आणि काही एका पद्धतीने इकोलॉजिकल उपाय, इकोलॉजिकल रिस्टोरेशन ह्या सगळ्या मार्गांनी आपल्याला तिकडे जाताच येऊ शकेल. काही अंशी जायला काही लोकांनी सुरुवात पण केली आहे. एक असं होतं की शहरापासून लांब जाऊन राहणं, शेतीत राहणं किंवा निसर्गरम्य ठिकाणी राहणं, जसं तुम्ही उल्लेख केलात की फार्म हाऊसेस खूप घेतली जात आहेत, सेकंड होम घेतलं जात आहे आणि ते तर धरण क्षेत्रात आहे. पण आता या कालच्या पावसात लवासामध्ये अक्षरशः घराच्या घरं डोंगरावरून खाली आलेली आम्ही फोटो बघितले. तर धरण क्षेत्रात राहणं, निसर्गाच्या सानिध्यात राहणं, फार्म हाऊस घेऊन राहणं किंवा अशा प्रोजेक्ट्समध्ये राहणं, याचं गणित कसं आहे? तर आता ती पूर्ण वेगळी गणित आहेत. म्हणजे आता आपण खूप डाऊनस्ट्रीम आहोत आणि लवासा सारखी शहरं जी ती एकदम अपस्ट्रीम आहे, पाणलोट क्षेत्रातच आहेत. म्हणजे पानशेतच्या पाणलोट क्षेत्रामध्ये साधारण मधल्या भागात आहे. म्हणजे धरण क्षेत्रातही परत 3 वेगवेगळे रेनफॉल झोन दिसतात. तर हे जे दासवे आहे जिथे लवासा आहे ते मध्यभागी आहे. तर तिथे जरी म्हणजे पुणे शहरा इतकी डेन्सिटी नसली, अर्बनायझेशन तेवढं नाही आहे, त्याची हे डेन्सिटी कमी आहे, पण तरी पण तिथे हे प्रॉब्लेम झाले. तर
तर त्याचं केवळ कारण परत मी पहिला म्हणला ते आहे की नैसर्गिकरित्या जो पाऊस पडतो तो इतका जास्त पडलाय, तिथे पण 450 का 500 मिलीमीटर एका दिवसामध्ये पडला. ऍव्हरेज जो आहे दासव्याचा तो 4000 मिलीमीटर आहे वर्षाचा. सो त्यातला जर का एवढा 10% एवढा एका दिवशी पडला तर ऑब्व्हियसली प्रॉब्लेम होणार आहे. आणि असं होतं बऱ्याचदा, म्हणजे अशा बऱ्याच हे पण आहेत, केस स्टडी पण आहे. ॲक्वाडाम म्हणून संस्था आहे, त्यांनी आता मध्ये जे महाडचं सगळं हे झालं कॅटस्ट्रॉफी, तर त्याच्यामध्ये पण त्यांनी बऱ्याच साईट्स अभ्यास केला. तर जेव्हा इतका जास्त पाऊस होतो तर त्याला तुम्ही काही करा, म्हणजे तिथे मग तुमचं काय अगदी उत्तम नैसर्गिक लँडस्केप असेल तरी ते धरून नाही राहू शकत. म्हणजे ते सुद्धा सगळं खाली येतं. कारण काय, कुठल्याही ठिकाणचं लँडस्केप किंवा नैसर्गिक व्यवस्था जी असते ती हळूहळू इव्हॉल्व्ह झालेली असते ना जिओलॉजिकल टाइम पिरियडमध्ये, किंवा काही निदान 100 किंवा काही हजार वर्षामध्ये ते इव्हॉल्व्ह होतं आणि मग ते सेट झालेलं असतं. पण असं जेव्हा कॅटस्ट्रॉफिक कधीतरी एवढा पाऊस पडतो तर ती आहे ती निसर्गाची सिस्टीम सुद्धा त्याला धरून नाही ठेवू शकत. सो ते मग अशा ठिकाणी होतंय. आणि अर्थात त्याला म्हणजे डेव्हलपमेंटमुळे हातभार लागतोच. म्हणजे आता लवासामध्ये उदाहरणार्थ, लवासा म्हटल्यावर मला थोडं नॉस्टॅल्जिक व्हायला होतं, कारण आमचा अगदी 22 वर्षापूर्वीचा पहिला प्रोजेक्ट होता आणि आम्ही अगदी तिथेच असायचो आठवड्यातले 3 दिवस. तर अगदी ती व्हॅली आम्ही अगदी पूर्ण व्हर्जिन नाही म्हणता येणार, तेव्हा लोकल लोक होती, त्यांच्या शेती आणि शिफ्टिंग कल्टिवेशनमुळे बऱ्यापैकी डोंगर उतार उघडेच होते तेव्हा. पण तिथपास म्हणजे तेव्हा माणसं नव्हती एवढी, किंवा आत्ताची जी डेव्हलपमेंट आहे अर्बन डेव्हलपमेंट नव्हती. जो काय निसर्गाचं डिग्रेडेशन होतं त्याच्यामध्ये काहीतरी विल्डरनेस तरी पण होता. आणि परत मी मगाशी त्या स्केचमध्ये दाखवलं तसं की जे काय थोडाफार विल्डरनेस होता तो पाणी मुरवत होता. आता परत त्याच्यामध्येही परत बंगल्यांच्या लाईनी मध्ये मध्ये आल्याच आहेत आणि ओढे पण कुठे कुठे इंटरसेक्ट होतात त्या सगळ्यामुळे. सो जरी का तर तिथली जंगलं मात्र रिस्टोर झाली आहेत. तेव्हा तर आम्ही म्हणजे लोकल लोकांनी भरपूर त्यांच्याकडनं काय काय काम करून घेतलं. म्हणजे स्लोप ग्रीनिंग असेल, नेटिव्ह झाडांचे काय बिया उधळणं असेल, या सगळ्यांनी आता लवासाचे 2 बंगल्यांच्या रंगांमधलं जंगल उत्तम आहे, ते धरून ठेवतंय माती. पण मध्ये मध्ये इंटरसेक्ट होतच आहे, त्यामुळे हा जो रन ऑफ आहे तो वाढतोच. आणि परत जसं पुणे शहरात झालं तेच तिथे झालं. त्यामुळे डेन्सिफिकेशन जरी कमी असलं धरण क्षेत्रामध्ये तरी सुद्धा एकदम जास्त पाऊस होणे हे ह्याला काहीच ते परत निसर्गाच्या हातातलं ते. तर ते कमीत कमी ठेवण्यासाठी परत मुद्दा एवढाच आहे की ओळखणे, म्हणजे लँडस्केपचा तुमचा नीट अभ्यास असला पाहिजे. म्हणून मला काय वाटतं की इकोलॉजिस्टना प्रत्येकच एका क्षेत्रामध्ये खरं तर इन्व्हॉल्व्ह करून घेऊन जर का प्लॅनिंग केलं तर चांगलं आहे. तेव्हा आम्ही तिथल्या इंजिनियरना सांगायचो, तेव्हा तर आम्ही अगदी लहान होतो वयाने सुद्धा अनुभवाने सुद्धा, तेव्हा आम्ही सांगायचो ते कलवर्ट जेव्हा घालायचे रस्त्यातला की हा खूप छोटा कलवर्ट आहे आणि ते सगळं जे रस्त्याचं काम व्हायचं ते उन्हाळ्यात वगैरे व्हायचं, तेव्हा पावसाचं काय लवलेशही नसायचं. आणि आम्ही म्हणतो हा पूर्णार नाही आहे, हा वाहून जाणार आहे. तर त्यांना असं वाटतं की हा काय एवढ्या छोट्याशा मुली, यांना काय माहिती आहे, काय सांगतायत. असे आम्ही अगदी आमच्या डोळ्यासमोर पाहिलेत की त्या 3 वर्ष सतत तो रस्ता 2-3 ठिकाणून वाहून जायचा अख्खा केलेला. आणि मग फायनली त्यांनी ते मोठे कल्वर्ट बॉक्स कल्वर्ट करायला लागले. तेव्हा मी म्हणलं तसं की त्या छोट्या अनुभवाच्या आधारे आम्हाला ते फार रेटता आलं नाही तेव्हा. पण एनिवे, तर हे असं होतं, जर का तुम्हाला माहिती असेल, तुम्ही वर्षभर जर का एखाद्या जागेचा नीट अभ्यास केला असेल, तो पाऊस बघितला असेल, तर ऑब्व्हियसली यू कीप सम स्पेस फॉर वॉटर. नाही तर पाणी त्याची जागा करूनच राहतं. पाण्याला अडवणं फारच मुश्किल आहे. शेवटच्या प्रश्नाआधीचा पेनल्टीमेट प्रश्न, रेड लाईन ब्लू लाईन हे जरी मान्य असलं, आता ते बऱ्यापैकी लोकांना माहितीही झाले की असं काहीतरी असतं, पण अशा जागी घर बांधण्याचे, राहण्याचे प्रचंड मोठे इकॉनॉमिक इन्सेंटिव्ह असतात. उदाहरणार्थ, जर का माझ्या ब्ल्यू लाईन मधल्या जागेची किंमत काही 100 कोटी असेल, तिथं 50,000 लोक राहू शकणार असतील, तर ह्या सगळ्या लोकांना बाहेर राहायला लावणं, त्यांचं ट्रान्सपोर्ट, इकॉनॉमिक हब्सच्या अवतीभोवतीचं जाणं येणं, हे सगळं मनात असूनही परवडणारं नसतं. आणि त्याच्या बदल्यात मग ठीक आहे ना, आता कशाला ती ब्ल्यू लाईन हलवा, म्हणून ब्ल्यू लाईन हलवली जात नाही, रेड लाईन हलवली जात नाही. तर हे माहिती आहे, पण आपण असेच जगणार आहोत असं थोडंसं चित्र दिसतं, बिकॉज ऑफ द इकॉनॉमिक इन्सेंटिव्ह विच बिईंग देअर गेट्स. बरोबर. आणि हे शॉर्ट टर्म आहेत इकॉनॉमिक इन्सेंटिव्ह. तुम्ही जे बोलताय ते खरं तर लॉंग टर्म आहे. आपण आता आज बोलताना पाऊस नाही तर 2 दिवसानं दुसऱ्या कुठल्यातरी विषयावरती पण गेलेलो असतो.
अशा वेळेला या सगळ्याकडे मग होलिस्टिकली कसं बघायचं? तर होलिस्टिकली म्हणून मी म्हणलं तसं की ह्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह जसं तुम्ही म्हणताय ना तसं इन्सेंटिव्ह शासनाने द्यायला पाहिजे. ते दिलं तरच हे होणार आहे ना. आणि याच्यामध्ये परत आता होतं कसं की सगळ्याच प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन होत आहेत, तर त्या प्रोएक्टिव्ह व्हायला पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या अवॉइड करता येणार आहे का आपल्याला हे बघायला पाहिजे. म्हणजे करेक्टिव्ह मेजर्स होत आहेत, करेक्टिव्ह मेजर्स जास्त होत आहेत की झालं आता आणि मग उपाय करा, असं नाही. ते टाळण्यासाठीच काय करायचं तर त्यासाठी खूप मोठे इन्सेंटिव्ह शासनाकडून आता दिले गेले पाहिजेत. नाव दॅट वी नो की ब्लू आणि रेड लाईन मध्ये आता कन्स्ट्रक्शन आहेत आणि ती जर का हलवायची असतील आणि त्याची जर का करंट इकॉनॉमिक प्राइस एवढी आहे तर ती देऊन त्यांना हलवण्याशिवाय दुसरा उपायच नाही. दुसरं तुम्ही काय करणार ह्याच्यामध्ये? अनलेस अँड अंटिल गव्हर्नमेंट इंटरफिअर्स तर फक्त नागरिकांकडनं हे होणार नाहीये. आणि म्हणून मी म्हटलं तसं की ह्याच्यामध्ये खूप रॅडिकली वेगळा विचार करून मग तो निर्णय घ्यायला लागेल. आणि म्हणजे अजून किती कॅटॅस्ट्रॉफी झाल्यावर आपण जागे होणार आहे आणि मग आपण रॅडिकली बदलणार आहोत तर हे माहिती नाही. पण ते व्हायला हवं का? तर व्हायला हवं. जो आमचा व्ह्युअर आहे कॉमन, आत्ता आपण बोलताना पाऊस कमी आहे, जसं मगाशीच्या प्रश्नात मी म्हटलं की अजून 2 दिवसांनी नवीन विषय, नवीन ट्रेंडिंग गोष्ट, नवीन चर्चा होईल. पण ज्याला आत्ता असं वाटतं या क्षणी की काहीतरी करायला हवं, त्या व्यक्तीनं काय कृती केली पाहिजे? तर मी म्हटलं तसं की जागरूक राहायला पाहिजे. आणि ही जी सगळी यंत्रणा आहे ह्याच्यावर ताण येऊ नये आपल्या बाजूने, ह्याच्यासाठी काहीतरी गोष्टी करायला पाहिजे. मी मगाशी म्हटलं जर तुम्ही घर कुठे घेताय ह्याच्याविषयी जर का अवेअर असाल तुम्ही तर तुम्ही नदीपासून शक्यतो लांब घर घेणं कधीही चांगलं. हे एक गोष्ट झाली. किंवा दुसरं अगदी छोटीशी गोष्ट आहे ही, पण अशा अनेक गोष्टी असू शकतात. आता मला एकच गोष्ट सुचते ती म्हणजे की सगळे हे नाले खूप क्लॉग होतात आणि ते जे हे होतात ना क्लॉग, ते मुख्य प्लास्टिकमुळे होतात. तर प्लास्टिकचा वापर आपल्या घराघरांमधून आहे तर तो आपण कमी करणार का? किंवा आपल्याला ह्या समाजामध्ये म्हणजे ह्या ज्या गोष्टी असतात त्याची काही पडलेली नसते. म्हणजे जेव्हा माझी बिल्डिंग बांधली जाते तेव्हा जो पायातनं राडारोडा निघतो त्या बिल्डिंगचा, तो कुठे जातो ह्याच्याशी मला काहीच घेणं देणं नसतं ॲज अ नागरिक. किंवा माझा रोजचाच जो कचरा असतो तो कुठे जातो हे काहीच माहीत नाही आहे मला. सो ते माहिती असण्याची, म्हणजे ते जर का आपण माहिती करून घेतलं तर हे ज्या अशा कॅटॅस्ट्रॉफी तयार होतात त्याला आपणही कारणीभूत होत हे आपल्या लक्षात येतं. त्यामुळे काही अंशी हा अवेअरनेस बाळगून आपली जीवनशैलीमध्ये काही अंशी बदल करणं, जसं गेल्या वेळेला आपण केमिकल फ्री लाईफस्टाईल विषयी बोललो होतो, तर तो आत्ता जरी तो विषय रिलेव्हंट नसला तरी सुद्धा अशा पद्धतीचे रोजच्या जीवनशैलीमध्ये काही ना काही बदल करणं हे जास्त चांगलं आहे. किंवा बंगला ज्यांचा आहे त्यांना तर हे सहज शक्य आहे, पण अपार्टमेंटमध्ये पण हे शक्य आहे. म्हणजे खूपसे लोक म्हणतात ना की ते अपार्टमेंट मानलं तर रिचार्जला जागाच राहत नाही. हल्ली ते रॅम्प असतात आणि असं सगळं असतं. मग पेरीफेरीला हार्डली 1-1.5 मीटरचा पट्टा फक्त राहतो. तर मग तुम्हाला ते पेव्हर ब्लॉक जे लावायचे आहेत तर ते तुम्ही मग सिमेंटमध्ये न लावता तुम्ही मातीमध्ये डायरेक्ट लावू शकाल का? मग बऱ्याच लोक म्हणतात नाही मग ते सारखेच हे होतात, म्हणजे काय हलतात. मग ते ऍक्सेप्ट करणार का आपण की नाही ठीक आहे, पण मला माहिती आहे की लॉंग टर्म पूरसदृश परिस्थिती माझ्या आजूबाजूला जर का तयार होऊ द्यायची नसेल तर मी एवढं कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे. असं आपण करू शकतो का? म्हणजे बऱ्याचदा आपण एकदा त्या शहरीकरणामध्ये किंवा हे जे काय सो कॉल्ड प्रोग्रेस आहे त्याच्यामध्ये खूप घट्ट होऊन गेलोय आणि आपण त्याच्यावर अजिबात कॉम्प्रोमाइज करायला तयार नाहीये. तर हे जर का प्रत्येकाने ह्याचा अभ्यास करून नीट ठरवलं की हे मला चालणार आहे किंवा हे नीट व्हावं याच्यासाठी मी हे काय मदत करायला तयार आहे इम्प्लिमेंटेशनमध्ये, एक्झिक्युशनमध्ये, तर मला असं वाटतं ही सजगता नागरिकांमध्ये असणं हे खूप गरजेचं आहे. ते जर का आमचे गोळे सर म्हणायचे की कुठलाही एक नागरिक कॉन्शन्शियस कन्झ्युमर असायला पाहिजे, म्हणजे एक सजग उपभोक्ता असायला पाहिजे. तर तसं जर का आपण झालो तर प्रत्येकच म्हणजे शहरीकरण असू दे, स्वतःचं घर बांधणी असू दे किंवा माझी बाग तयार होणं असू दे, ही सगळ्याच गोष्टी मी नीट सजगतेने बघीन. आणि तसं जर का सगळा समाज जर का तसा झाला तर मग हे सगळेच प्रॉब्लेम हळूहळू कमी होऊ शकेल. कारण काही अंशी मार्केट तयार का होतं, कारण का डिमांड ही समाजातून जाते. तर ती डिमांड शेप करण्याचं काम नागरिक करू शकतात आणि ते जर का अवेअर असतील तर ती डिमांड चांगली शेप होईल. पुणे का बुडालं हे तर समजलं, ते बुडू नये यासाठी काय करायला हवं तेही समजलं. ते कितपत इम्प्लिमेंट होतंय ते बघूया. पण असं मी वेळ दिलात आणि इतक्या सविस्तर, इतक्या सोप्या भाषेत हे सगळं समजावून सांगितलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.